मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रात जे शासकीय रुग्णालय कार्यरत आहेत त्या रुग्णालयाच्या रुग्णसेवेत आणि अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाच्या सेवेत जमीन आसमानचा फरक आहे. या ठिकाणी अंबेजोगाई येथे अत्यंत चांगली रुग्णसेवा दिली जाते, यामध्ये दुमत नाही. मात्र 2 दिवसापूर्वी याच अंबेजोगाईच्या SRTR रुग्णालयाच्या प्रसूती कक्षामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. अंबेजोगाईच्या प्रसूती कक्षामध्ये दररोज जो प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा ओढा आहे या इतर रुग्णालयापेक्षा जास्त आहे. त्या तुलनेमध्ये प्रसूती कक्षामध्ये जी रुग्णाची रुग्णसेवा करण्यासाठी डॉक्टरांची संख्या पाहिजे आहे त्यामध्ये नक्की कमतरता असेल. मात्र या रुग्णालयात जे या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी ज्या पद्धतीनं काळजीपूर्वक रुग्णसेवा द्यायला हवी ती अलीकडच्या काळामध्ये मिळत नाही अशी रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णाची तक्रार आहे. 2 दिवसापूर्वी एक महिला या प्रसूती कक्षामध्ये आली. या महिलांच्या प्रसूतीच्या वेळी नातेवाईकांचा जो डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला असा जो आरोप आहे त्यामध्ये त्या महिलेचं बाळ दगावल्याची घटना घडली. त्यामुळे त्या दगावलेल्या बाळाचा पिता व आजोबा या दोघांनीही सदरील दगावलेले बाळ ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे एक नवीन पेच प्रसंग निर्माण झाला आहे. नेमकं काय झालं या संदर्भात आपण काल त्यांची पालकांची व आजोबांची जी म्हणणं आहे ते दाखवलेलं आहे. त्यामध्ये त्यांच्या म्हणण्यामध्ये एक तथ्यांश आढळतो, तो म्हणजे प्रसूती कक्षामध्ये च्या बाहेर जी सिक्युरिटी लावण्यात आली आहे या सिक्युरिटी प्रत्येक रुग्णाच्या सोबत एक महिलेना सोबत असणे आवश्यक आहे. कारण डॉक्टर हे रुग्णाचे नातेवाईक असो किंवा रुग्ण असो हे डॉक्टरांना देवच मानतात. डॉक्टरांच्या जी रुग्णसेवा आहे ती देण्यामध्ये त्यांची कुठेही कुचराई होत नाही. मात्र अलीकडच्या काळामध्ये यापूर्वी या ठिकाणी प्रसूती कक्षामध्ये बनसोडे नामक डॉक्टर होते. त्यांनी प्रचंड अथक मेहनत घेतली, एक विश्वास निर्माण केला. मात्र अलीकडच्या काळामध्ये या प्रसूती कक्षाचे जे विभाग प्रमुख आहेत ते रुग्णाच्या नातेवाईकामध्ये व रुग्णामध्ये आणि डॉक्टरमध्ये जो संवाद घडायला पाहिजे तो संवाद घडत नाही अशीच जणू काही रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार आहे. यावेळी कालच्या घटनेमध्ये तोच प्रसंग समोर येत आहे की रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाचा काय प्रॉब्लेम आहे, डॉक्टर काय उपचार करत आहेत ही वेळोवेळी जे रुग्णांना संवाद साधून माहिती द्यायला हवी ती न दिल्यामुळे रुग्णांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला आणि जी घटना घडली त्यानंतर त्या नातेवाईकांनी आपले बाळ ताब्यात घेण्यास नकार दिला. नेमकं या संदर्भात अधिष्ठाता असो किंवा मग या प्रसूती कक्षाचे विभाग प्रमुख असो यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी सुसंवाद साधून त्यांचा जो गैरसमज आहे तो दूर करायला हवा. मात्र तो काही न झाल्याने गेल्या 2 दिवसापासून दगावलेले बाळ या रुग्णालयाच्या ताब्यात आहे. नातेवाईक त्या दगावलेल्या बाळाचा ताबा घेण्यास नकार देत आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून अधिष्ठाता यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांचा जो निर्माण झालेला किंवा असलेला गैरसमज दूर करून ही प्रक्रिया पार पाडायला पाहिजे. मात्र ती काही झाली नाही. प्रश्न निर्माण होतो, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अभ्यागत मंडळ या ठिकाणी नेमलं आहे. नेमकी अभ्यागत मंडळाची काय उपलब्धता आहे किंवा नेमकं कशासाठी नेमला जातो की जेव्हा रुग्णाचे नातेवाईक व प्रशासन यामध्ये जो पेच प्रसंग निर्माण होतो अशावेळी या अभ्यागत मंडळाच्या सदस्यांनी यामध्ये मध्यस्थी करून सुसंवाद घडवण्याचं काम करणे अपेक्षित असताना कुठे आहे अभ्यागत मंडळ? एकाही अभ्यागत मंडळाच्या सदस्याला अशा घटनेशी देणे घेणे नाही. मग कशासाठी हे अभ्यागत नेमले आहे पालकमंत्र्यांनी? हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. आजही वेळ गेली नाही. अधिष्ठाता यांनी जे बाळांचे नातेवाईक आहेत त्यांना जो या डॉक्टरांचे उपचार करताना जो गैरसमज निर्माण झाला आहे तो गैरसमज दूर करून या
2 दिवसापूर्वी दगावलेल्या बाळाचा अंत्यविधी करण्यासाठी प्रयत्न प्रशासनानेही करायला हवेत, एवढे मात्र नक्की. मात्र हे होताना प्रशासनाकडूनही होत दिसत नाही. आणि विशेष म्हणजे जे प्रसूती विभागाचे विभाग प्रमुख आहेत त्यांनी या प्रसूती विभागामध्ये सतत हजर असणे, नातेवाईकांच्या येणाऱ्या अडीअडचणीला सामोरे जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करणे हे अपेक्षित असताना ते काही होत नाही. ती होणे अत्यंत आवश्यक आहे. एकूणच रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरमध्ये संवाद असला पाहिजे. फक्त सिक्युरिटी गार्ड उभा करून जो काही एक दरी निर्माण करण्याचा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न होत आहे ती दरी कमी झाली पाहिजे. रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद डॉक्टर झाला पाहिजे. रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक हे डॉक्टरचे दुश्मन नाहीत. त्यांचा जो त्यावेळेला जी असणारी भावना आहे ती भावना डॉक्टरांनी समजून घेतली पाहिजे आणि रुग्णांनीही डॉक्टरांची अडचण समजून घेतली पाहिजे. दोघांमध्ये संवाद घडवण्याचं काम अभ्यागत मंडळांनी करावयास हवं. मात्र अभ्यागत मंडळ कुठे आहे याचा शोध घ्यावा लागेल, एवढे मात्र नक्की.